कसली मजा आली ना सिद्धार्थ? प्रियंका हळू चालव गाडी. अरे बरोबर चालवते मी सिद्धार्थ, तू ना उगाच घाबरतोस. मला माहितीये डॉक्टरांची गाडी आहे ना. बाय द वे सिद्धार्थ, ऐक ना, मी काय विचार करत होते, निरंजन दादा आणि रमा, दे आर सच अ परफेक्ट मॅच, डोंट यू थिंक सो? म्हणजे ना त्यांच्यामध्ये एक वेगळीच केमिस्ट्री आहे जी फील होते. हो, आय अग्री. ते परफेक्ट मॅच असतील. इनफॅक्ट त्यांच्यात चांगली मैत्री पण झाली. पण तू जसं म्हणतेस ना तसं काहीच नाही. तसंच आहे, मी सांगते ना तुला. बघितलंस का तू, मी निरंजन दादाच्या बाजूला बसते म्हटल्यावर केवढी कॉन्शियस झाली होती ती. इट वॉज सो क्यूट. नुसतेच मित्र असे वागत नाही तर प्लीज. हो, पण मी लिहून देते तुला, त्या दोघांमध्ये जे काही आहे ना ते मैत्री बित्रीच्या एक स्टेप पुढचंच आहे. यू मीन व्हॉट, लव्ह? हो अरे, नाही तर मग काय. म्हणजे त्यांचं नातं त्यांनी एकमेकांशी व्यक्त केलंय नाही केलंय मला माहित नाही, पण त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आय नो. लक्ष्मी बेटा, एक मिनिट. हा, पप्पा काय असतं हे? अगं तुझ्या चांगल्यासाठीच असतंय. गप बांधून घे. तरी पण अप्पा काय असतं हे? जादू आहे हिरोईन, जादू. भूत, खेत, राक्षस यांना एका फाईट मध्ये भगवणारी जादू. मला नकोय जादू, काढ हे. हे काढायचं नसतं या, समजतंय का? माझ्या लक्ष्मीला आता काय पण होत नसतंय बघ. माझ्या लक्ष्मीला होणारा त्रास तिच्या आप्पानी मुळापासून उकडलाय बघ. हा, रमा, रमा, काय? तू अशी एकटी टेरेसवर काय करतेस? काही नाही, सहज. रमा, काय झालंय? काही नाही झालंय खरंच. ते बघ, तुलाही हे व्यवस्थित माहितीये की तुला गोष्टी लपवता येत नाहीत. आणि माझ्यापासून तर मुळीच नाही. त्यामुळे जे काही मनात आहे, जे वाटतंय ते बोल आणि मोकळी हो. तू का करतोस रे असं? का वागतोस माझ्याशी असा? मी काय केलंय? म्हटलं तर काही नाही केलंयस, आणि म्हटलं तर खूप केलंयस रे. मला माहितीये मी वेड्यासारखं काहीतरी बडबडतेय. मला मरणाची भीती वाटतेय. असं वाटतंय की हे सगळं कोलमडून जाणार आहे, आणि जे माझं स्वतःचं असं वाटणार आहे ना, हे सगळं निसटून जाणार आहे माझ्या हातून. निरंजन, तू माझी साथ नको सोडूस. माझं आयुष्य आहे ना एका भीतीदायक स्वप्नासारखं झालंय. नाईटमेअर म्हणतात ना,
ते बघताही येत नाही आणि त्यातून जागही होता येत नाही. फक्त तू होतास, तू आहेस ना, म्हणून मी या सगळ्यातून मार्ग काढून इथपर्यंत येऊन पोचले रे. आणि आता सगळं छान आहे, उत्तम आहे, कारण तू आहेस माझ्या सोबत. पण परत असं वाटतंय की मी हे सगळं मोडून पडेल आणि पुन्हा मी एका अंधारलेल्या काळोख्या वाटेवर एकटी उभी राहीन. तिकडे तू नसशील माझ्यासोबत आणि तू नसलास तर मी काय करणार रे? रमा, शांत हो. हे बघ असं काहीही घडणार नाहीये. प्लीज तू शांत हो रमा, कळलं? आणि जर काही असं काही घडलंच तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेव. मी कायम तुझ्यासोबत असेल, कळलं? अरे तू कधी आला? ते एक मैसूर पाक की 2 हा जेव्हा तुझा हिशोब चालू होता ना त्याच्या थोडा आधी. टिंगल करतोयस माझी? नाही टिंगल नाही, पण मजा आली मला हे सगळं बघून. मजा आता येईल तुला. हे घे. एवढं सगळं? एवढं काय, पोहे आणि शिराच तर आहे आणि थोडा मैसूर पाक. बरं, पोह्यावर शेव पाहिजे का खोबरं? नाही नको, काय नको. आणखी नवं असेल तर सांगा, भरपूर बनवलंय. अजून? अगं हेच खूप आहे. पण मला सांग, हे सगळं कशाबद्दल? सहज शक्य नाहीये. तुझा चेहराच सांगतोय की आज काहीतरी विशेष नक्की असणार. हो का? मग आणखी काय सांगतोय माझा चेहरा? हे म्हणजे तू एवढं सगळं खायला केलंय, कुणी येणार आहे का घरी आपल्या? कोणी घरी नाही येणार आहे. आपल्याला जायचंय बाहेर, कुणाला तरी भेटायला. भेटायला? कुणाला? आहे कोणतरी. तू म्हणाला होतास ना विशेष, तसंच विशेष कोणतरी. रमा, असं कोड्यात बोलू नकोस ना, स्पष्ट सांग ना, कोण भेटणार आहे? अरे एवढं गंभीर होण्यासारखं नाहीये. नाही गंभीर नाही झालोय, पण मला माहितीये तुला सरप्राईजेस झेपत नाहीत. पण तुर्तास एवढंच सांगते की एक राजपुत्र आहे आणि एक राजकन्या.
माझ्या गोष्टीतली. त्यांना भेटायला जायचंय. खा ना. हो खातो. लक्ष्मी, हे बघ, रोज शाळेत जायचं, खूप शिकायचं, खूप मोठं व्हायचं. तू लय शिकलस ना तर तू चांगलं टीचर बनतय बघ. आणि शाळेत बाई जे शिकवतय त्याच्याकडे नीट ध्यान द्यायचं काय. आणि एक लक्षात ठेव, शाळेत कोण पण भेटायला आलंय तर त्याला भेटायचं नाही. कोण पण बोलायला आलंय तर त्याच्याशी बोलायचं नसतंय काय. कळतंय ना. ए थांब. संपत ने पायनवलेला ताईत कुठे. लक्ष्मी, तुला किती वेळा सांगितले हे ताईत काढायचं नसतंय म्हणून. परत हे ताईत काढू नकोस. हा, तुझी बुक घेतली का सगळी तू. तू थांब, हे माझं काम आवरतंय आणि मीच येतोय तुला शाळेत सोडायला. हा, इथे का आलोय आपण. अरे मी तुला म्हटलं होतं ना आपल्या गोष्टीतल्या राजपुत्राशी भेट करून देईन म्हणून. पण रमा, ही तर राजपुत्राची शाळा आहे. आता येईलच बघ एवढ्यात. तो बघ आला. कसाच राजा, मी तुला किती मिस केलं माहितीये. हाऊ इज युअर डे. तुला माहितीये मी काय गंमत आणली तुझ्यासाठी. लक्ष्मी, हे बघ मी तुला घ्यायला पण येतंय. आणि मी आल्या बगर कोणाकडे बी जायचं नाही, कुठं बी जायचं नाही. हा, जा आता, तुझ्या शाळा चालू होते. लक्ष्मी, पोरीला सोडायला येऊ राहिला तू बी.
ए तुला काय करायचं असतंय ते तू तुझं काम कर ना. आणि हे बघ ह्याच्या पुढे माझा पोरगी मी सोडून जर दुसरा कुणाबरोबर जर गेलं ना त्याचं आणि तुझं दोघांचं बी हातपाय तोडून तिकडे लटकवून ठेवताय बघ. हा हो मग ते कळलं का? कोण होती ती बाई? बाई कोण होती ते सोडून दे. जे कोण होतं ना त्याचा इरादा चांगला नसतंय बघ. तुला जर ते परत दिसलं ना मला लगेच कळवायचं. हो हा? माझ्या पोरीवर वाईट नजर ठेवणारीच ना डोळच काढताय बघ मी. सोडतच नसतंय तिला आता. चल शाळेत चला वर्गात वर्गात चला चला. बाप रे गोखलेबाईंना पटत नव्हतं की ही बाया मंगल आहे म्हणून आणि पटलं तेव्हा जीवच गेला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की गोखले काकूंचा तिने स्वतः जाऊन गळा आवळला नसेल ग पण ती तिच्या जागी बसून काय काय करू शकते याचा प्रत्यय आलाय ना आपल्याला. ह्यांची अवस्था बघून तर मला खात्रीच पटली आहे. ती काहीही करू शकते. ती आपल्या सगळ्यांचा जीव घेऊ शकते. वहिनी आणि गोखलेबाई तर तिला घराबाहेरच काढायला निघाल्या. वहिनी थांबवा हे बोलणं. पाया पडते तुमच्या. ती माझ्याच घरात राहते ना. आणि आता तर कायमचीच राहणार आहे असं दिसतंय. मी तर हल्ली तिच्या भीतीने ना माझ्या मोनूला कुठेच एकट्याला सोडून जात नाही. तुझं ठीक आहे ग. मोनू लहान आहे अजून. 2 धपाटे घातले ना की एका जागी गप्प तरी बसेल. पण आमचं निरंजन हे पा वहिनी आमचे दादा कायम म्हणायचे अंधाराच्या भीतीनं घराबाहेर पडणं थांबवायचं नसतं. म्हणजे आपणच काहीतरी करायला हवं. चहा नकोय मला. अगं घे ना मी केलाय. मी म्हटलं ना नकोय. हवं ते मिळत नाहीये. नकोय त्याची जबरदस्ती होते. अगं मी सहज तुला नाही म्हणाले रे मी. हे बघ रमा तू आधी शांत हो. अजिबात नाही. काय गुन्हा केलाय रे मी? हा? मी काय चोर आहे का? मी खुनी आहे? मी मुलं पळवते का? त्यांना मारते मी का? मी वेडी आहे? सांग ना. मी वेडी आहे का? अगं असं कुणीही म्हणत नाहीये रमा तुला. तू उगाच तुझ्या डोक्यात राग घालून वाटेल ते बडबडू नकोस. अरे मग मोनू आणि लक्ष्मीला मला का नाही भेटून देत आहेत? काय एवढे पहारे लावलेत त्यांच्यावर? अगं पहारे काय रमा? ते मुलांना फक्त शाळेत सोडायला म्हणून आले होते दोघेही. त्याचा आणि तुझा काहीही संबंध नाहीये. संबंध नाहीये. तो कोण चिन्नप्पा? तो काय बोलला त्या चौकीदाराला ऐकलंस ना तू? कोणी बाई आली तर तिला भेटून देऊ नकोस. कोणती बाई येते रे लक्ष्मीला भेटायला? हे बघ रमा झालं ते झालं. तू आता हे सगळं विसरून जा. विसरून जाऊ? झालं ते विसरून जाऊ का मोनू आणि लक्ष्मीला विसरू? तुलाही असंच वाटतंय ना की मी त्यांना विसरून जावं? हे बघ मला आता असं वाटतंय की आत्ता तरी तुझ्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाहीये. तुझा राग जेव्हा विसरेल त्यावेळी मला सांग. मग आपण सविस्तर बोलूया. जा निघून जा. पण एक गोष्ट तूही लक्षात ठेव. मला माझ्या मुलांपासून तोडणाऱ्या कुणालाही मी सोडणार नाहीये. रमा ती तुझी मुलं नाहीये. मोनू हा उषाताईचा मुलगा आहे आणि लक्ष्मी चिनप्पाची मुलगी आहे.
तुझं त्यांच्यावर असणारं प्रेम वगळता तुझा आणि त्यांचा काहीही संबंध नाही.